अमन 11 बॅटिंग, रोहान 11 फील्डिंग. हैदर शेख मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच हैदर शेख. बॉलिंग मार्कवर सज्ज. स्ट्राईकला बघूया कोण राहतात ते. सोहेल शेख किंवा अरबाज शेख. अरबाज शेख स्ट्राईकवर असणार आहेत. सोहेल शेख स्ट्राईकवर असणार आहे. सॉरी, अरबाज शेख हे नॉन स्ट्राईकवर असणार आहे. हैदर याचा सामना करतील सोहेल शेख. सोहेल शेख नावाजलेले फलंदाज. षटकारास हॅट्रिक मारले सोहेल साठी सुवर्ण संधी. फुलर लाईनचा बोल, चेंडू होता काल काही समजलं नाही, खेळून काढला. एक धाव पूर्ण. संघाचा खाता उघडतो आणि आपला वैयक्तिक खाता उघडतो. एक धाव आणि संघाचा खाता उघडतोय सोहेल शेख. आणि गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. लगातार 3 विकेट घेतल्या तर एकनाथदादा पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. टीम मॅनेजर रोहान 11चे एकनाथदादा पाटील. तसेच सोहेल यासाठी जितूबाई आमचे प्राप्ती लाईव्हचे ऑनर सोहेलसाठी सोमनाथ वरदकर यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1,000 रुपये सोहेलसाठी. कॉलर चेंडू होता. कॉलर टप्प्याचा पुश केलेला आहे, ढकलून दिलेला मिड कव्हरच्या दिशेने चेंडू जात आहे. सीमा रेखा लगत तिथे फिल्डरने फील्ड केलाय, थ्रो केले. तोपर्यंत 3 धावा पूर्ण. चांगली गोलंदाजी, चांगला कॉलर टप्प्याचा चेंडू होता. सोहेलने तो ढकलून दिला कव्हरच्या दिशेने. 3 धावा धावून पूर्ण. अरबाजने सोहेल. हैदरचा तिसरा चेंडू खेळून काढतील सोहेल. अरे जास्त मीटिंग नका करू. धाव संख्या 4. अमन 11. फुल चेंडू होता, उचलून का मारलेला आहे. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जायते बाउंड्रीला. 4 धावांसाठी. 4 धावांनी धाव संख्या वाढतोय ती संघाची 8. दम कुठल्याला आहे, एवढा नाणारची गरज लागणार आहे नक्की. थर्ड अंपायर. रन 8 झाल्या. धावा 8. 3 चेंडू 8 धावा. सोहेलने 1 चेंडू मध्ये पहिली सिंगल घेतलेली आणि दुसरा चेंडू शानूच्या डोक्याच्या वरनं खेळून काढला आहे. मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेला 4 धावांसाठी. जास्त टीम मीटिंग करू नका भाई बॅट्समॅन, जरा लवकर करा. अरे जान दे यार. अरे किती टाइम घेता सोहेल. 3 वखत मीटिंग केली तुम्ही. स्टिंग पाहिजे का तुला? टाइम टाइम लावी ना आता. बस जायला नको. हैदराचा चौथा चेंडू खेळून काढते सोहेल. ब्लॉकरचा चेंडू होता, खेळून काढलेला आहे तो. सोहेल यांनी चेंडू जायत आहे सीमा लगत. मोसिम यांनी चेंडू फीड करून फेकला आहे. दुखापत आहे त्यांच्या आणि ते अरबाज रन आउट झालेले आहेत. आणि हे बघा बॅटीवर राग काढू नका. धावा किती अंपायर? धावा किती? 2. अरबाज रन आउट होऊन जात आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू होता. कार्पेटच्या साह्याने बाउंड्री लगत जात असताना ते रोहान 11 वर्सेस अमन 11 यांचा सामना चालत असताना हैदर चांगली गोलंदाजी करत आहे. फलंदाजांना हात खोलाची काही मतींचा फोन. आयफोन कोणचा आहे रे या? मतींचा फोन आले. हैदर याचा पुढचा चेंडू खेळून काढतील इरफान शेख आणि क्लिंग बॉल. ट्रिपला चीज झालेला आहे. इरफान यांना काही चेंडू समजला नाही. हैदर यांचा ब्लॉक कॉल स्वरूपाचा चेंडू होता आणि ट्रिपला चीज झालेला आहे. इरफान डगआउटच्या आश्रयाला परतत आहे. पाहूया, आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. धाव संख्या स्थिर. धाव संख्या झाली आहे ती. वाजव ना डीजे, मी बंद होईन.
थँक्यू जी जे. इरफान याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो रियाज शेख. शेवटचा चेंडू असेल, सामना करतील रियाज शेख त्यांचा. पाहूया रियाज शेख हैदरचा शेवटचा चेंडू कसा खेळून काढतात ते, आपल्या संघासाठी किती धावा उभारून देत आहे ते. आतापर्यंत धाव संख्या झाली आहे ती 10. 5 चेंडू 10 धावा. चांगली गोलंदाजी करत आहेत दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतत आहेत. रियाज आलेला आहे इरफान याची जागा भरून काढण्यासाठी. हैदर चांगला रनअप आणि ब्लॉकच्या स्वरूपाचा चेंडू होता. रियाजला काही समजला नाही आणि रनआउटची संधी होती, मिस झालेली आहे. सोहेल पोचलेला आहे एकदम सेफ क्रीज मध्ये आणि धाव संख्या झालेली आहे ती अमन 11 ची 11. एक शतक 11. डीजे अभी किधर गया बजाना. थँक्यू डीजे. रोहन 11 चांगली गोलंदाजी करत आहेत. मोहसिन दुसरा शतक हाताळतील आपल्या संघासाठी. संघाचे संघनायक स्वतः रनअप मार्कवर रेडी आहेत. फिल्डिंग सजवत आहेत आपल्या गोलंदाजीसाठी. जरा स्पीड अप करा. बाहेर जरा लवकर करा. टायमर ऑन आहे. 50 मिनिटं तुम्हाला. रियाज खेळून काढतील मोशील यांचा पहिला चेंडू. रियाज सज्ज आहेत. बुटाची माती आपल्या हातावर घेतात. पाहूया मोशीनचा षटकार कसा खेळून काढतात ते. हा शतक रियाज मोशीनचा पहिला चेंडू खेळून काढतील. आणि हे बघा मिस झालेले आहेत. समजला नाही चेंडू आणि चेंडू सीधा गेला हाजी साहेब यांच्या हातामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण हाजी साहेब यांचा. प्रत्येक बॉलरला काय समजवणार आहे बाबा तू. आपण केलं रियाज त्याला 1 रन काढून दे बाबा. मोसीम डॉट चेंडू आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करत आहेत ते मोसीम. दुसरा चेंडू खेळून काढते रियाज. आपटलेला चेंडू टच केलेला आहे. लेट कट केलेले आहे. चेंडू जात आहे मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चांगला होता तिथे शानू. 2 धावा आडू शकला नाही आणि 2 धावाने धाव संख्या पुढे सडकत होती. 13 धाव संख्या. हॅट्रिक साठी बाबूदा यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक मोशीनसाठी. पाहूया रियाज पुढचा चेंडू खेळून काढतील ते मोशीमचा. उंचावून खेळायचा प्रयत्न होता. बॅटला कट लागून चेंडू जायत आहे कार्पेटच्या साह्याने. 1 धाव पूर्ण. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. चांगली थ्रो होती हाजी साहेबला, ती कलेक्ट करता आली नाही. 15 धाव संख्या. अमन 11 ची 3 आणि मिलनची धाव संख्या होईत आहे ते 15. मोशीम याचा चौथा चेंडू. 3 बॉल 15. जरा लवकर स्पीडअप करायचं आहे. प्रत्येक चेंडूसाठी तुम्ही एवढा वेळ नाही घेऊ शकत आहे. एकच चेंडू टाकला आतापर्यंत तुम्ही. 3 चेंडूंना 3 वेळा तुम्ही फिल्डिंग फिरवलेली आहे. टाईम आहे 5 मिनिटं थांबलेत. 5 मिनिटं राहिलेली आहेत फक्त. पुढचा चेंडू रियाजसाठी. रियाजने उंचावरून मारलेला आहे मिड ऑफच्या वरनं. 6 धावांसाठी मोसीमचा चेंडू खेळून काढला आहे. 6 धावांसाठी रियाज आपल्या फॉर्म मध्ये परतत आहे. बघू धाव संख्या सरसावसे पुढे 21 धाव संख्या झालेली आहे. हे बॉल साठी जाणं सगळी बैठून राहिले काय. और टू डीजे
दुसरा दे चल दुसरा दे तो गवसा बॉल तोपर्यंत 2 चेंडू शिल्लक सामना चालू ठेवायचा आहे 2 चेंडू शिल्लक मिडॉपच्या दिशेने वर्ण मारलेला चेंडू होता 6 धावांसाठी मोशीमचा चौथा चेंडू खेळून काढला रियाज त्यांचेच भाऊ आहेत साजी चेंडू गवसून काढ असू दे सामना चालू ठेवा दुसरा चेंडू घ्या 5वा चेंडू खेळून काढते रियाज लूज होता चेंडू हव्यामध्ये चेंडू खाली फिल्डर आणि हे बघा मिस झालेले आहेत त्यांना काय बॉलचा अंदाज आलेला नाही आणि 2 धावा पूर्ण धाव संख्या 23 काले याच्या कमरावर हात गेलेला आहे त्याच्यासाठी काहीतरी स्ट्रिंग वगैरे घेऊन जा 2 ओव्हर नंतर दमला त्याला 4 धावाचं त्याची कॅपॅसिटी 4 धावा कॅपॅसिटी पार झालेली आहे पुढचा चेंडू शेवटचा चेंडू खेळून काढतील काय सांगतस उंचावर मारलेला आहे मिडॉपच्या दिशेने गेलो चेंडू खाली शानू ट्राय करत आहे पण झे सुटला आहे आणि पुन्हा चेंडू अंत केलेला आहे त्यांनी 2 धावा पूर्ण झाला काल्याला स्ट्रेचर घेऊन या स्ट्रेचरवर न्या 25 धाव संख्या पाणी घेऊन जा 12वा फिल्डर डगआउट सी कोई नाही जाएगा जा जल्दी जा चल बाकी आतवा बॉल भेटले बघ मोबिन तो ओ टू डीजे जरा छमछम बजा भाई दोन्ही टीमचं 12 खेळाडू नाही आहेत सिरीज देण्यासाठी भेटणार नाही काय मग सिरीज साठी पाणी देवाला कोण गेले तो समीर धावा सांगेला बाबा किती हो कस सांगायच्या 25 12 चेंडू 25 धावा 2 ओव्हर झालेले आहेत 10 मिनिटं घेतलेले 10 मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत जरा लवकर करा स्पीडअप करा ओ टू डीजे काल्या मी रनर येऊ का तुला वर्षीचे विजेते अमन 11 त्यांच्या बॅनर मध्ये सर्वात लुकलुकता आणि चमकता तारा साजिद शेख गॉगल काला और मुंह एकदम गोरा अपने टीम में अगर कोई चमकता हुआ सितारा है अमन 11 में तो वो है साजिद भाई अमन इनका 12वां प्लेयर आ जाओ कमेंट्री बॉक्स में पहली मैच में एक विनर फेंका है दूसरी मैच में दूसरा फेंकेंगे तीसरी मैच में घर पे शानवाज गेंदबाजी करेंगे रूहान 11 के लिए अच्छा अब तक गेंदबाजी चली है 2 ओवर में 25 रन खर्च कर चुके हैं और शानवाज इनकी पहली गेंद खेल के निकालेंगे सोहेल जो बहुत ही मशहूर बल्लेबाज है सिर्फ खेलने के लिए ना कि दौड़ लगाने के लिए दौड़ लगाने में 0 तीसरी ओवर खेल के उठा के खेला गेंद हवा में गेंद के नीचे इरफान पठान और यहाँ पर देखो सोहेल के पारी का अंत ओ टू डीजे अगर दौड़ के थक गए तो समझ जाओ बीच वाला टप्पा भी रहेगा तो हवा में ही गेंद जाएगी सिर्फ गेंद पकड़ना जरूरी है और शानू ने पहली गेंद पे सफलता दिलाई अपने टीम का रुका हुआ स्कोर इस वक्त है अमन 11 का
25 शानू शानू की पहली गेंद शानू की दूसरी गेंद और अब तक आलता बाइला रे ठीक है। अरे नहीं बोलता क्यों टेंशन ले रहा है उठा के खेला है और यहाँ पर हैदर है गेंद के नीचे अच्छा थ्रो वहां पर एक रन पूरा 26 इजू इजाज अपने टीम के लिए जो ओपनिंग में बल्लेबाज आए थे वो अभी तक कुछ खासा कर नहीं पाए अपने टीम के लिए अमन 11 के लिए रियाज एक सिक्स जरूर लगाया उन्होंने शानुज की अगली गेंद उठा के खेला है लॉन्ग की दिशा में गेंद वहां पर फील्ड होते हुए हैदर ने फील्ड किए वहां पर लेकिन 2 रन नहीं बचा पाए 2 रन पूरे यहाँ पर ओवर थ्रो हो गए हाजी साहब की मिस फील्डिंग तीसरी रन की गुंजाइश थी लेकिन रोक दिया वहां पर रियाज ने उनको और स्कोर बढ़ता हुआ यहाँ पर अमन 11 का 28 ये 2 लिया रे बाबा शानू की अगली गेंद का सामना करेंगे रियाज रियाज का भी लगभग मुझे लग रहा है पूरा हो चुका है कमर पे हाथ गया मतलब हो गया अगली गेंद खेल के निकालेंगे रियाज शाहनवाज की बढ़ के आया कि आके खेला था लेकिन दिशा में खेला हुआ गेंद वहां पर फील्ड करते हुए लेकिन 2 रन नहीं बचा पाए इरफान थ्रो थोड़ी सी लूज थी उनकी तब तक 2 रन पूरा और यहाँ पर देखो रियाज भाई का भी पूरा रनर नहीं लांबच पाहिजे असं होतं. 4 गेंद 30 रन ये देखो पल्लू स्कूप खेल के निकला यहाँ पर रियाज रियाज ने गिरे हैं लेकिन सफल रहे शॉट के लिए उन्होंने 4 रन का इजाफा अपने स्कोर में बढ़ा लिया और टीम के स्कोर में भी 4 रन का इजाफा यहाँ पर स्कोर बढ़ता हुआ अमन 11 का 34 शानू की एक गेंद अभी भी शेष है अच्छा खेला है पहले ही मन बना के लिया था मन बना के रखा था कि इस गेंद पे पल्लू स्कूप खेले इस पल्लू को स्कूप खेलेंगे इसको वापर करेंगे और सक्सेस भी हुए वहां पर अपने वैयक्तिक स्कोर है रियाज का 23 रन सॉरी बाई पहिला रन लेग बाई का था अरे नाही रे बॅटीला लागलेला बॅटीला जाऊ दे शानू की आखिरी गेंद रियाज को कट करने की लेट कट करने की कोशिश थी लेकिन यहाँ पर असफल रहे और शानू की ओर समाप्त हो गई यहाँ पर देखेंगे अभी हाजी साहब चौथा गेंदबाज कौन लाते हैं यहाँ पर और टू डीजे चौथा गेंदबाज रोहान 11 की तरफ से 34 रन हुआ है भाई इरफान इरफान चौथी गेंदबाजी के लिए चौथी ओवर की गेंदबाजी के लिए अमन अमन 11 के लिए गेंदबाजी करेंगे चौथा ओवर इरफान आए हैं रोहान 11 की तरफ से पहले गेंद का सामना करेगी ईजू लेग कट करने की कोशिश थी लेकिन अंपायर का इशारा इस गेंद पे वाइड खराब गेंद दर्शाते हुए यहाँ पर अंपायर मोबिन हमें इशारा करते हुए वाइड एक की दिशा में खेलने का जरूर प्रयास था यहाँ से कोई आवाज नहीं देगा भाई खिलाड़ू कक्ष से खेल रहा है उनको पता है ऐसे खेलते हैं तुम्हारी बारी आई तो तुम नहीं खेल पाए अभी कुछ आवाज मत दो फील्ड को घुमाते हुए यहाँ पर सोनू आ गए हैं स्क्वायर लेग की तरफ इरफान पहली गेंद डालेंगे इजू के लिए उठा के खेला अरे भाई 4 गेली उठा के खेला एक देखिए यहाँ और टू डीजे थैंक यू डीजे इसका भी गया क्या भाई ईजू ने अरे आवाज गया भाई इसका आवाज गया देख बंद किया क्या मॉनिटर गेले रे बाबा मॉनिटर
हेलो हेलो। 101 कलाकार नवाज शेख इनका आगमन होता हुआ पिच के ऊपर। पहली गेंद भले ही गलत फेंकी थी, वाइट स्वरूप में फेंकी थी यहाँ पर इरफान ने। आईला का आवाज नाही ना? लाईव्हला चालू आहे काय? मिड विकेट के ऊपर से खेलने का प्रयास किया था यहाँ पर ईजू ने। इरफान के अगली गेंद नवाज खेल के निकालेंगे, लेट कट के ऑफ की दिशा में कट हुआ है, गेंद जाती है उसके गेंद के पीछे भाग रहे वहां पर एक फील्डर गेंद को पकड़ लिया है, तब तक 2 रन नहीं रोक पाए, 2 रन पूरे। नवाज अच्छी बैटिंग करते हुए अपने संग अपने इस टीम के लिए पहले ही गेंद में 2 रन का इजाफा करते हुए टीम का स्कोर इस वक्त त्याला बोल आवाज गेली 37। इरफान की अगली गेंद खेलेंगे नवाज, और ये देखो पीछे से खिड़की खुली और टू डीजे, और यहाँ पर नवाज तंबू के आश्रम में जाते हुए उनकी जगह संभालने के लिए आते हैं हमारे अन्ना। अन्ना खेलेंगे, गन्ना काट काट के हाथ उनके हो गए। डीजे भाई तालीब। हेलो 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 हेलो। डीजे क्या हुआ भाई? तालिब आए हैं यहाँ पर नवाज की जगह संभालने के लिए। किती झाले रे बॉल? 4 गेंद, 5वीं गेंद का सामना करेंगे। 3 झाले। अरे देखो उठा के खेलने का प्रयास में गेंद कारपेट के साइए से जाती है वहां पर फील्ड होते हुए यहाँ पर रन चुराने की जरूर कोशिश कर रहे हैं यहाँ पर अन्ना। अन्ना 24 घंटा चौकन्ना। बैट आहे 4 चेंडू, 4 चेंडू, 2 चेंडू शिल्लक। शिल्लक 39 धाव संख्या अमन 11ची। हा, अरे बॉल टाकताना नाही बोलत, टेन्शन नको घेऊ मग। ए तालीब तैसा बोलत नाही बॉल टाकताना आवाज नको काढू, 2 धावाची पेनल्टी जाईल तुला। इरफान के अगली गेंद का सामना करेंगे रियाज। उठा के खेला है यहाँ पर, गेंद जाती है मोहसिन की तरफ 4 रनों के लिए, और यहाँ पर स्कोर बढ़ता हुआ। मॉनिटर का आवाज कम करो डीजे वाले, और डीजे बजाओ थोड़ा सा कमी कर। जायला का टॉस उडवण्यासाठी येते साहिल शेख। ठीक है चालेल। आखिरी गेंद खेल के निकालेंगे, मिड ऑफ के ऊपर से खेली हुई गेंद यहाँ पर मोहसिन के हाथ से क्या छूटता हुआ। 1 रन मुकम्मल, दूसरी रन की भी कोशिश, और यहाँ पर दूसरी रन भी मुकम्मल, तीसरी रन की कोशिश है। हाजी साहब ने गेंद को उठाया और यहाँ पर अन्ना इज गॉन। डीजे स्कोर कितना? 45। 4 ओवर में 45 रन हुआ है। 46 का टारगेट दिया है यहाँ पर अमन 11 ने रोहान 11 को। डीजे डीजे बजाओ 44।
सामान जाऊन उभा रे, जरा बघायची तुझी हाईट याला तुझ्या शेटला. साजिद साजिद स्टंप जाऊन उभा राहा, तुझ्या शेटला तुझी हाईट मापाची आहे. तो हसतो बघ जितू, माझा काहीच नाही यान बाई. तो स्टंप जाऊन उभा रे, जितूची इच्छा आहे स्टंप मोठा आण का तू मोठा आहे बघायचा आहे त्याला. आता तो एडिट करतो बघ. ईगल 11 का कप्तान और 19 का कप्तान आना है, टॉस करना है भाई. गणेश एक अपनी तरफ से आ जाओ भाई, आप साहिल नहीं है फिलहाल. पानी दे दो भाई, पानी पिलाओ. 45 रन निकाल के 46 रन का टारगेट यहाँ पर सेट किया हुआ है अमन 11 ने रोहन 11 के लिए. उनेश 11 का कप्तान आना है टॉस के लिए यहाँ पर. उनेश 11 और ईगल 11 के कप्तान आ चुके हैं यहाँ पर. 45 रन निकला है भाई तुम्हारा, 46 का टारगेट सेट है तुम्हारा. 46 रन करना है अगर मैच जीतना है तो यहाँ पर रोहन 11 को. स्पीडअप करा भाई, फलंदाज पाठवा. उनेश 11 का कप्तान जहाँ कहीं भी रो भाई हमसे संपर्क करे, हम लोग से रूबरू हो जाए. ये मॅच टॉस साठी या काय पाहिजे बॉल. आशपाक जवळ एक नवीन आहे बघाची सब. थांब आहे पण आहे वाटलं तर. थांब थांब जरा थांब, जुना येऊ. टॉस साठी कोण आलाय तुमचा? उनेश 11 चा. अरे बाबा उनेश 11 ची मॅच आहे. उनेश 11च लिखले आहे. ईगल आणि उनेश लिखलेला आहे. उनेश 11 यांचा 1 ओव्हर व्हायच्या पहिले जर तुम्ही नाही आलं तुम्हाला त्या पॅनल्टीला सामोरे जायला लागणार आहे. उनेश 11 ए तो बॉल घे. ए सलाम बॉल उचल ना, नाशिरला फोन कर, बोल बॉल लागतील, गाडी घेऊन ये. 2च बॉल वाक्यान फोन कर नाशिरला. अय दादा मोहसिन आणि इरफान यावरती या ना. अमन 11 ने 46 रन का टारगेट सेट किया है यहाँ पर रोहन 11 के लिए. हाँ इरफान नॉन स्ट्राइक पे इरफान और स्ट्राइकर है मोहसिन. बॉलिंग मार्क पे रेडी है वहां पर रियाज. मोहसिन कौन च्या तरफ से? आसिफ की तरफ से. एवढा बस अजून असा ठेवता. उनेश 11 आना है टॉस उड़ाने के लिए. उनेश 11 रियाज को साजिद भाई छकडेवाला साजिद भाई. एकनाथदादा पाटीलची नक्की भेट घ्या तुम्ही. एकनाथदादा तुमची आतुरतेने वाट पाहतात. रियाज कॅश शेअरला 200 रुपये एकनाथदादा पाटीलकडून तुम्हाला. रियाज यांना सुवर्ण संधी आसिफ यांच्याकडून 1000 रुपये अगर विकेट हॅट्रिक साठी. नाजिम गुल्ली यांना सुवर्ण संधी.
मोहसिन रियाज की पहली गेंद का सामना करेंगे। कट करने की कोशिश यहाँ पर और असफल रहे। यहाँ पर लाउड अपील हुई लेकिन यहाँ पर अंपायर को कोई प्रेशराइज नहीं हो पाया और यहाँ पर नट आउट करार देते हुए यहाँ पर अंपायर मोबिन शेख। साजिद भाई, अच्छी गेंदबाजी। साजिद भाई थोडी अपील विपील कर जोरान. अपील नाही आहे रे त्याला, आवाज दबतं त्याचा. उनेश इलेवन को बार बार कॉल किया जा रहा है भाई, आना है उनेश इलेवन। रियाज की दूसरी गेंद खेल के निकलेंगे। यहाँ पर देखो मोहसिन बॉल्ड, लेट कट करने के प्रयास में मोहसिन का विकेट यहाँ पर गवा चुके हैं साजिद भाई। देखो उसको कंधे पे लो और टू डीजे काय मध्ये जल्लोष बघा आणि साजिद भाईचा हात बघा, जसा त्यांची शर्यत जिंकली आहे तसा त्यांना एकदम एन्जॉय करतात ते बघा. साजिद भाई कसे धावतात बघा बॉलच्या वर आणि चांगला असा विकेट. एक अष्टपैलू खेळाडू श्रीबलंग संघ 40+ संघाचा मोसिम शेख बाद होतोय, तंबूच्या आशेला परत जातोय. चांगला असा गोलंदाज, चांगलीशी गोलंदाजी केली. पहिला चेंडू बीट केला, दुसरा चेंडू त्रिपुराची म्हणजे दांड्या उडवल्या आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवतोय मोसिम शेख यांना. पाहूया नवीन फलंदाज येतोय तो हैदर शेख. मोसिम लेट कट करायला गेले आणि साजिद शेख तुम्हाला वारावर सुवर्ण संधी येतात एकनाथदादाकडून. प्रत्येक जेल जर सोडली तर 200 रुपये. बघा आज संध्याकाळचा फुल जल्लोष होणार. 5 कॅची सोडला तर 1000 रुपये जमा. जितू कोणली दादा आपले जितू प्राप्ती लाईव्हचे ऑनर त्यांच्याकडून 200 रुपये म्हणजे 5 कॅची 2000. कामगार असतं ना, कामगार बीएल ला कामाला इंडाला त्याला पण 2000 रुपये. एक दिवसाचा 8 तासाची ड्युटी नाही, पण तुला किती अर्धे असेल कमवशील तू. भाई खिलाड़ू कक्ष से आवाज नहीं देगा कोई पर कोई भी. चलो भाई चालू करो. उनेश इलेवन है क्या नहीं भाई, उनेश इलेवन. पहिल्यांदा तुम्ही हाताने इनर घातलेला राईट साइडच्या, त्याच्यामुळं तुमचं लक भारी आण. हे ऐसा जितूबाई बोलतं. मुन्ना मैंने बोला था उसको साजिद को लोगे तो जीतेंगे, अगर नहीं लेंगे तो हारेंगे. और साजिद को समीर पण साजिदने सांगितलेलं मी दुसरी मॅच कमबॅक करणार. चला सामन्याला सुरुवात करा. रियाज अपनी तीसरी गेंद करेंगे हैदर के लिए. हैदर जो आए हैं मोहसिन की जगह संभालने के लिए. यहाँ पर रियाज अच्छी गेंदबाजी करते हुए जिन्होंने अपने बैटिंग के जो जोहर दिखा है, गेंदबाजी में भी जोहर दिखा रहे हैं. हैदर को ब्लॉक की तरह ब्लॉक किया हुआ गेंद. अरे काय झाला पंच, बोलू नका. डेड बॉल. पंचाचा निर्णय अंतिम राहील. डेड चेंडू. ओके ओके. गेंदबाजी करते हुए कोई भी खिलाड़ी आवाज नहीं निकलता है भाई मैदान पे. साजिद अगली बार तुमको भाई देखना पड़ेगा भाई. साजिद दादा तुला बॅन केला जाईल आता. बैन लगेगा और तुमको पेनल्टी भी लगेगा भाई. तुझी एक व्हिडिओ आलेली आहे ती भेटेल तुला कतरला. रियाज की अगली गेंद खेल के निकलेंगे हैदर. उलर लाइन की गेंद थी, उठा के खेला है, गेंद हवा में थी और यहाँ पर देखो पॉन्सर ने कैच मिस कर दिया और यहाँ पर 2 रन पूरे. अच्छी फील्डिंग वहां पर, लेकिन हैदर एक कमबैक करने का उनको सुनहरा मौका था. मैच में वापसी हो जाती थी अगर हैदर का विकेट मिलता था, लेकिन यहाँ पर कैच ड्रॉप हो गया और 2 रन दौड़ के पूरे मुकम्मल कर लिए है. यहाँ पर अगली गेंद का सामना करेंगे हैदर. टीम का स्कोर बढ़ता हुआ 3 चेंडू 2 धावा. यहाँ पर उठा के खेलने की कोशिश और गेंद के नीचे थे रिजवान. यहाँ पर कैच ड्रॉप हो चुके. वहां पर अच्छी फील्डिंग, 1-2 रन पूरा हो गए. यहाँ पर टीम का बढ़ता हुआ स्कोर 4. अच्छी गेंदबाजी कर रहे वहां पर रियाज. 2 गेंदों में 2 विकेट का उन्होंने जगह बनाई थी, लेकिन यहाँ पर ये गैदर नहीं कर पाए, कैच को नहीं लपक पाए यहाँ पर उनके क्षेत्ररक्षक. चला ईगल 11 संघाचा संघनायक तसेच शेरदिल उनेश 11 संघाचा संघनायक. रियाज की 5वी गेंद
लोकल की गेंद थी यहाँ पर खेल के निकला कारपेट के साइए से वहाँ पर अच्छी फील्डिंग का मुजाहरा करते हुए यहाँ पर सोहेल कालिया उतनी ही अच्छी थ्रो भी हुई लेकिन अपील को नकारा यहाँ पर अंपायर ने। 1 रन मुकम्मल। स्कोर बढ़ता लगान टीम हुआ बघा कशी आहे, लगान 5। टीम बघा. बाबू कसा पायाने आडत, त्याच्या बादला इरफान, साजिद, 101 कलाकार. एक गेल्या वर्षी चॅम्पियन टीम आहे ती लगान टीम. बाबू पायाने नाही अडवल तर लवता कोणला येतं. पण कलाकारी जाम आहे. नाही मी उभा काय आहे बघ. बाय तुझं नाव घ्यावाला रेवला, सॉरी. आखिरी गेंद रियाज की अच्छी गेंदबाजी का मुजाहरा करते हुए यहाँ पर पहली गेंद खेल के निकलेंगे यहाँ पर इरफान। अंपायर फील्डिंग लगा रहे, देखो लगन टीम को कितना सपोर्ट है यहाँ पर। जैसे लगन पिक्चर में वो अंग्रेज ने उनका सपोर्ट किया था यहाँ पर अंपायर कर रहे। आखिरी गेंद और यहाँ पर कट किया है, हुक किया है, गेंद जाते हुए गेंद के पीछे 2 फील्डर दौड़ते हुए यहाँ पर नईम ने यहाँ पर गेंद को रोका है। डाई लगा के 2 रन मुकम्मल। तीसरे रन का प्रयास लेकिन तीसरे रन यहाँ पर देखो गेंद नहीं पकड़ पाए 2 फील्डर। तीसरा फील्डर भी प्रयास कर रहा है लेकिन रोक पाए 2 रन 2-2। हे तर मजा आहे आपली, एमपीएल ची मजा यालाच म्हणतात समीर भाई. बघला मुर्गी नहीं पकड़ा इन्होंने मुन्ना। हा, यांना नेवायला लागल आपल्याला कोंबड्या धरायला शाहीदच्या पॉलिट्रीवर. त्या पण नाही भेटणार आहे ना डीजे. 11 संघाचा संघनायक. है हमारा इधर ये टेंशन मतलब ओके 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 समीर, याच्या या आपल्या ओव्हरच्या बाद टॉस उडून घ्या. भाई पानी की बंदोबस्त करो, पानी का बंदोबस्त करो. ए नासिर को फोन कर यार, बॉल भी उसके गाड़ी में. नासिर को फोन करो. जुनेद जुनेद अरे मी फोन घरा ठेवले. स्पीड अप करो, स्पीड अप करो, स्पीड अप करो अंपायर, स्पीड अप करो. टाइम आला, स्पीड अप करो. टॉस उडो. गणेश एक ये, गणेश एक. साहिल नाही आहे ना. साहिल शेख टाइम आला असणार. हॅलो अमन 11, आपण कृपया करून क्षेत्ररक्षण लावून घ्या. टाइमपास नकोय कारण इथं टाइम लावलेला आहे. 10 मिनिटं बाकी आहे. 10 मिनिटामध्ये 3 ओव्हर फेकायचे आहे तुम्हाला. 10 मिनिटं टाइम अलर्ट असणार आहे. पहिलाच तुम्ही ठरवून ठेवा गोलंदाज कोण असणार आहे. 15 मिनिटं झाली तर एक तुमचा फिल्डर जो आहे बाउंड्री लाईनचा तो 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. गणेश घे ना, टॉस उडून घे ना दादा. गणेश अरे आईले त्यांचा ये. अमन 11 ने पहली ओवर में 7 रन खर्च कर चुके हैं. 46 रन का टारगेट सेट किया हुआ है यहाँ पर रोहान 11 के लिए. दूसरी गेंदबाजी दूसरी ओवर फेंकने के लिए आए इजाज. दूसरी ओवर की पहली गेंद खेल के निकालेंगे हैदर. चला साहिल शेख यांना विनंती करतो आपण या टॉस साठी. जाहीर शेख आलेला आहे. त्यावर उमेश 11 आणि ईगल 11च्या दरम्यान टॉस होत आहे. ईगल 11चा संघनायक यायचा आहे. हॅलो साहिल शेख, आपला शेवटचा पुकार आहे कारण समोरची टीम आपल्याला ऑब्जेक्शन घेत आहे का आम्ही आलोय समोरची टीम नाही, तर तुमचा नियम काय, तर प्लीज सहकार्य करा आणि लवकरात लवकर तुम्ही इथं टॉस साठी या. आपल्याला शेवटचा कॉल आहे.
थँक्यू व्हेरी मच. खरं तर मुन्नाबाई यांना आपण पाहतोय खूप चांगले स्कोरर आणि त्यानंतर चांगले क्रिकेटर आणि एक चांगले समालोचक सुद्धा आहेत. लगे राव मुन्नाबाई आणि एकूण षटक क्रमांक दुसरं इजाज गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतो. हो खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला बीट झालाय आणि चेंडू जाईल सीमा पार चौकाट. डीजे ठोक. उनेश 11 संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या. रोहन 11 संघानं प्रथम जाहीर जाहीर शेख जाहीर साहेब प्लीज कम टू कॉमेंट्री बॉक्स. साईड आलेला आहे. जाहीर शेख शेरदिल उनेश 11 संघाचा संघनायक. दोन चेंडू होऊ दे नंतर सांगतोय आम्ही. एकूण 15 धावा आपण पाहतोय ऑन बोर्ड. एकूण 46 धावांचा टप्पा गाठायचा आहे रोहन 11 या संघाला. गोलंदाज तयार इजाज. 14 चेंडू 31 धावांची गरज. देखना फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणारा आणि हा चेंडू मिळेल 4 धावा. बघा छोटा पॅक बडा धमाका. चेंडू मागे पळतोय. ओ हो सुपर फिल्डिंग. 4 धावा मिळतील. या 4 धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 19 धावा. रोहन 11 हा संघ संघर्ष करतोय सध्याच्या घडीला मैदानामध्ये. 46 धावांचं लक्ष घेऊन तर उतरलाय. श्रीमलंग संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अजय दादा भोईर मागच्याच आंब्यामध्ये जे टुर्नामेंट झाले त्याचा जे आयोजक होता तो परेश भाईची मॅची होत्या त्याच्या जे आयोजक होता अजय भोईर यो आलेला आहे. तर प्लीज कम टू कॉमेंट्री बॉक्स. अजय भोईर आपण याच्या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. अजय दादा भोईर. हा फटका आपण पहिला बॅटच्या मधोमध बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल सीमा पार ओव्हर द रोप. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. होत आहे बालचंद्रदा पाटील यांच्या शुभ हस्ते. ईगल 11 विपक्ष शेरदिल उनेश 11 जाहीर शेख एकीकडे दुसरीकडे साहिल शेख. बालचंद्रदा पाटील यांच्या शुभ हस्ते ज्ञानेफिकी होत आहे. चावी द्या. पाणी आहे. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये कारण खूप उन्हाचा तडाखा लागतोय. कारण थंडी असते तर कुठेतरी मुन्नाबाई चिल. नक्कीच नक्कीच दादा पुढच्या ना आम्ही हे सुद्धा जे तुम्ही सांगितलेले शब्द आम्ही नक्की लक्षात ठेवू. कारण आमचे पुढच्या ना डे नाईट मॅची आहेत त्याच्यामुळं पाणीची काय या लागणार. आम्ही डायरेक्ट थंड प्रत्येकाला थंड देऊन आम्ही खुश करणार आणि थंड करणार. ओके कारण हे मॅची आहेत ना एकनाथ दादा झाले बाबूदादा झाले परेश भाई झाले DB भाई झाले हे असे नासिरभाई शेख असे मोठे मोठे आम्हाला जे गावातले लोक मोठे मोठे भेटलेत ना त्यांच्यामुळे सहकार्यामुळे एवढा मोठा आम्ही आयोजन करू शकतो. त्यांचा आमच्यावर पूर्णपणे आशीर्वाद 100% असतो. येस खरं तर कुठलीही स्पर्धा म्हटली की त्यामागे गावातील काही मंडळींचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे आणि तो सपोर्ट खरं तर लाभतोय. नक्कीच दादा कारण सपोर्ट असणं गरजेचं आहे पण सपोर्ट 100% असतो आम्हाला प्रत्येक मॅचीमध्ये प्रत्येक लीगमध्ये. आमच्या गावातले मोठे मोठे जे लोक आहेत मोठे मोठे जे नागरिक आहेत त्यांचं 100% योगदान आम्हाला असतो. थँक्यू व्हेरी मच सर्व सपोर्टरांचं आपल्या स्पर्धेमध्ये ज्यांना ज्यांना हातभार लावला त्या सर्वांचं आपण करूया स्वागत. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज जिंकण्यासाठी जिथे गोलंदाजीच्या मार्कवर नईमला आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवर 12 चेंडू 21 धावांची गरज आपण पाहतोय रोहन 11 या संघाला. अमन 11 संघ आपण पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती आणि 45 धावा कुठल्या होत्या आणि 46 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. 46 धावा करता करता 2 षटकांचा खेळ
आपण पहिला समाप्त झाला. एकूण 25 धावा धावफलकावर ऑन बोर्ड जमवले गेल्या आणि येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. चला सामन्याला सुरुवात करा. पंच टाइम अलर्ट करा. चला सामन्याला सुरुवात करा. नईम प्लीज कॉपरेटिव्ह करा. नईम आलंय गोलंदाजीच्या मार्कवर, जिथे क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. डीप फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर मिड विकेटला, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन. सरळ बॅट न खेळायचा होता, स्वतःसाठी जागा जरूर बनवली ती. या फलंदाजांना हाव देखाना ताव बघत बल्ला घुमा दिया. असं म्हणतात की करोड को मुन्ना भाई, करोड को हिंदी में कहते खोखा और लड़की प्यार में दे उसे कहते धोखा. धोखा, वो धोखा हो गया अभी. यस, धोखेबाजी वाली वही गोलंदाजी. कहते हैं निगाही वली में तासीर देखी बदलते हजारों की तकदीर देखी. मोठा फटका बॅटच्या मधोमध, क्षेत्ररक्षक तैनात आणि क्षेत्ररक्षक छक्का छक्का ऑन डीजे. टेंबोरा येथे नाईट टुर्नामेंट मध्ये आमचे श्रीमलंग 40+ संघ सुपर 3 मध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. तर आमच्या संघासाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन फॉर 40+ टीम. 11 चेंडू 15 धावांची गरज. षटकाराने सामन्याला कलाटणी दिली आहे. आखो टप्प्याचा चेंडू पूल केलाय. फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक कोणी नाही. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल ओव्हर द रो सीमा DJ, DJ. 4 धावा. ठोक डीजे. ईगल 11च्या सर्व खेळाडूंना मॅच आहे आपली, तर कॉमेंट्री बाजूला यायचं आहे सर्वांनी. गणेश शेख आणि त्यांचा मुलगा साहिल शेख एकच संघामध्ये आहेत बाबूदा. थँक्यू व्हेरी मच मुन्ना भाई. आणि हाही मोठा फटका बॅटच्या मधोमध, चेंडू जाईल सीमा पार. छक्का छक्का. डीजे. पण संघ बघा, आता तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. हा सामना जर हरला तर खरं तर गाडी नंबर 15-52 तयार आहे आणि थेट घरी जावं लागेल. आणि हा फटका खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल धाव मिळेल. एक धाव. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचेल 42. 42 धावा आपण पाहतोय. 46 धावांचं लक्ष्य, फक्त 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. काय मॅच झाली आहे, रोमांचक मॅच झाली आहे. चांगल्याशी मॅच म्हणता येईल. तर मॅनेजर आमच्या बाजूला बसलेत, एकनाथदादा पाटील रुहान 11 संघाचे जे मॅनेजर आहेत. मॅनेजर एवढा चांगला आहे तर टीम कशी असणार, 100%. साजिद से गाडी नंबर 15-52 तयार आहे. थेट पनवेलचा रस्ता बघा. आणि हा आडव्या बॅट केलेला फटका. साजिद भाई, जानभाई मावा, जानभाई मावा पनवेल, फेमस मावा. एकूण धाव संख्या 43. किती धावांची गरज आहे दादा? 3. 3 धावांची गरज. 6 बॉल 3. हा, प्रश्न ते दादा मी इथं आल्यानंतर नक्की त्याला प्रश्न विचारणार आहे.
आणि 100% तो उत्तर देणार. कारण या 3 धावा वाचवल्या असत्या त्यांनी. क्षमता भरपूर आहे साजिद मध्ये, कलाकारी पण आहे आणि क्षमता पण आहे. काय प्लॅनिंग असेल का? प्लॅनिंग आहे का? कलाकारीचा काहीतरी त्याला नंबर द्यायला लागतील मला. 6 बॉल मध्ये फक्त 3 धावा पाहिजेत आता. त्यांच्याकडं गोलंदाजीचा भरपूर भरणा आहे, यात मला काही शंका नाही. हा फुलटॉस आणि चौकार. विन. विजय ओ टू डीजे. चला गाडी नंबर 15-52 तयार. अमन तर रोहानी संघाला एकनाथदादाकडून शुभेच्छा येतात, रोहान 11 संघाला. तर दोन्ही संघांनी हँडशेक करायचा आहे, लाईन मध्ये दोन्ही संघांनी हँडशेक करून घ्यायचा आहे, कारण हा आपला आयोजक आपला नियम आहे, आपला मोहल्ला प्रीमियर लीगचा जे नियम आहे ते नियम पालन करा. आणि या सामन्याचा सामना वेळ ठरलाय. हैदर शेख मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो हैदर शेख. चांगल्याशी गोलंदाजी आणि फलंदाजी केली आहे ती हैदर शेखनी. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो हैदर शेख. 11 चेंडू मध्ये 28 धावा कुठून काढल्यात हार्दर यांनी. जोरदार ताल्या होत्या. 11 चेंडू मध्ये 28 धावा आणि 1 विकेट. चांगली अशी फलंदाजी, चांगली अशी गोलंदाजी हैदर यांची. चला हैदर शेखला मॅन ऑफ द मॅच द्या. मी भालचंद पाटीलला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हैदराला मॅन ऑफ द मॅच द्या. बाबू एक मॅन ऑफ द मॅच घे. ईगल 11 आपला निर्णय कळवायचा. ईगल 11 साहिल.